गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा ऐकत असतो. यामध्ये साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, अर्थशास्त्र अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी आपली उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे अशा सगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींचा जीवन प्रवास, त्यांच्या जीवनाचा संघर्ष, त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी याविषयीची माहिती या सत्रात करून घेत असतो. आज आपण हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिन, त्याच निमित्ताने त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया आजच्या या व्यक्तिविशेष या सत्रात. मित्रांनो, मेजर ध्यानचंद हे भारताचे एक महान हॉकी खेळाडू होते. तसेच ते जगातील महान खेळाडूंपैकी एक मानले जात असे. ध्यानचंद यांनी सलग 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. जेव्हा भारताचा हॉकी संघ सर्वात प्रमुख संघ असायचा त्यावेळेला ध्यानचंद यांची बॉलवर चांगली पकड होती, म्हणूनच त्यांना द विझार्ड असं म्हणत. ध्यानचंद यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या प्रवासात 400हून अधिक गोल केले होते. 1948 मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, म्हणूनच ध्यानचंद यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. मेजर ध्यानचंद यांचा जन्म अलाहाबादमध्ये 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. त्यांना रूपसिंग आणि मूलसिंग असे 2 भाऊ होते. वडिलांनी ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये काम केले होते आणि याच ठिकाणी ते प्रथम हॉकी खेळले. वडिलांच्या नोकरीत सतत बदल्या होत असल्यामुळे त्यांचे कुटुंब एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असे. ते इयत्ता 5वी पर्यंतच त्यामुळे शिक्षण घेऊ शकले. तारुण्यात त्यांना कुस्तीची आवड होती, तरीही इतर खेळांकडे त्यांचा जास्त कल नव्हता. तारुण्यात ध्यानचंद यांना हॉकीची अजिबातच आवड नव्हती. त्यांना कुस्ती खूप आवडायची, परंतु काही कालावधीनंतर ते आजूबाजूच्या मित्रांसह हॉकी खेळू लागले. झाडाच्या फांद्यांवरून हॉकीच्या काठ्या बनवायच्या आणि जुन्या कपड्यांमधून गोळे बनवायचे. वयाच्या 14व्या वर्षी ते आपल्या वडिलांसोबत हॉकी सामना पाहण्यासाठी गेले होते, जेथे एक संघ 2 गोलांनी गमावत होता. ध्यानचंदने आपल्या वडिलांना सांगितले की या पराभूत झालेल्या संघासाठी त्याला खेळायचे आहे. हा लष्कराचा सामना होता, म्हणून त्याच्या वडिलांनी ध्यानचंदला खेळायला परवानगी दिली. या सामन्यात ध्यानचंदने 4 गोल केले. त्यांची मनोवृत्ती आणि आत्मविश्वास पाहून सैन्य अधिकारी खूप खुश झाले आणि त्यांनी सैन्यात भरती होण्यास सांगितले. 1922 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी ध्यानचंद पंजाब रेजिमेंटचे सैनिक झाले. सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी चांगली खेळण्यास सुरुवात देखील केली होती आणि त्यांना ते खूप आवडू लागलं. ब्राह्मण रेजिमेंटमधील सुभेदार मेजर भोळे तिवारी सैन्य दलात ध्यानचंदचे सल्लागार बनले आणि त्यांना खेळाविषयी मूलभूत ज्ञान ते देऊ लागले. ध्यानचंद यांचे पहिले प्रशिक्षक पंकज गुप्ता यांना म्हटले गेले होते की त्यांनी ध्यानचंदचा खेळ पाहिल्यानंतर त्यांना सांगितले की हा ध्यानचंद एक दिवस संपूर्ण जगात चंद्रासारखा चमकेल, आणि त्यांनीच मग ध्यानचंदचे नाव चांद असे ठेवले. यानंतर त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यानचंद यांना या चांद नावाने हाक मारायला सुरुवात केली. यानंतर ध्यानसिंह ध्यानचंद झाले. ध्यानचंद यांच्या क्रीडेतील करिअर विषयी बोलायचं झाल्यास ध्यानचंद यांच्यामध्ये खेळाचे अनेक पैलू होते, जिथे त्यांची प्रतिभा दिसून येत होती. एका सामन्यात त्यांचा संघ 2 गोलांनी पराभूत होत होता. ध्यानचंद यांनी शेवटच्या 4 मिनिटात 3 गोल मारून संघ जिंकवला होता. पंजाबची ही स्पर्धा झेलम येथे रंगली आणि त्यानंतरच ध्यानचंद यांना हॉकी विझार्ड म्हटले गेले. ध्यानचंद यांनी 1925 मध्ये पहिली राष्ट्रीय हॉकी स्पर्धा खेळली होती.
वीज, उत्तर प्रदेश, पंजाब, बंगाल, राजपुताना आणि मध्य भारत यांनी या सामन्यात भाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांची कामगिरी पाहिल्यानंतर त्यांची निवड आंतरराष्ट्रीय हॉकी संघात झाली होती. 1926 मध्ये ध्यानचंद यांनी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. येथील सामन्यादरम्यान भारतीय संघाने 20 गोल केले होते. त्यापैकी 10 ध्यानचंद यांनी केले होते. या स्पर्धेत भारताने 21 सामने खेळले. त्यापैकी 18 सामने भारत विजयी झाला होता. 1 सामन्यात भारताचा पराभव झाला आणि 2 सामने अनिर्णित राहिले होते. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत 192 गोल केले. त्यापैकी ध्यानचंद यांच्या नावावर 100 गोल होते. येथून परत आल्यानंतर ध्यानचंद यांना सैन्यात लान्स नाईक बनवण्यात आले. 1927 मध्ये लंडन फोकस्टोन फेस्टिवलमध्ये भारताने 10 सामन्यात 72 गोल केले. त्यापैकी ध्यानचंद यांनी 36 गोल केले होते. 1928च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा अंतिम सामना नेदरलँड बरोबर झाला होता. यात ध्यानचंद यांनी 3 पैकी 2 गोल केले आणि भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. 1932 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधील भारताचा अंतिम सामना अमेरिकेबरोबर होता, ज्यामध्ये भारताने विक्रमी 23 गोल केले होते आणि 23-1 जिंकून सुवर्ण पदक देखील जिंकले होते. 2003 मध्ये बऱ्याच वर्षांनंतर हा विश्वविक्रम मोडला गेला. त्यापैकी 23 लक्षांपैकी ध्यानचंद यांनी 8 गोल केले होते आणि या कार्यक्रमात ध्यानचंद यांनी 2 सामन्यात 12 गोल केले. 1932च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सलग 3 संघांनी हंगेरी, अमेरिका आणि जपानला 0 गोलने पराभूत केलं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने फ्रान्सला 10 गोलांनी पराभूत केले. त्यानंतर अंतिम सामना जर्मनीबरोबर झाला. या अंतिम सामन्यात मध्यांतरांपर्यंत फक्त 1 गोल भारताच्या खात्यात आला. मध्यांतरात ध्यानचंदने शूज काढून अनवाणी पायाने खेळ खेळला, ज्यामध्ये 8-1 सामना जिंकत सुवर्णपदक मिळवले. ध्यानचंद यांची प्रतिभा पाहून जर्मनीच्या महान हिटलरने ध्यानचंद यांना जर्मन सैन्यात उच्च पदाची ऑफर दिली होती. पण ध्यानचंद यांना भारतावर खूप प्रेम होते आणि त्यामुळेच त्यांनी ही ऑफर नम्रपणे नाकारली. ध्यानचंद 1948 पर्यंत आंतरराष्ट्रीय हॉकी खेळत राहिले आणि त्यानंतर त्याच्या 42व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतरही ध्यानचंद सैन्यात हॉकी सामने खेळत राहिले. 1956 पर्यंत त्यांनी हॉकी स्टिक हातात धरली होती. 1928, 1932 आणि 1936 मध्ये फील्ड हॉकीमध्ये 3 ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात त्यांचा समावेश होता. खेळण्याच्या कारकिर्दीत त्यांनी 1000हून अधिक गोल केले. त्यापैकी 400 आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध होते. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. भारतीय टपाल सेवेने त्यांच्या स्मृतीत टपाल तिकीट जारी केलं होतं आणि नवी दिल्लीतील ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम त्यांच्या नावावर ठेवलं होतं. याचबरोबर 1956 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. नुकतंच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारताने आपल्या हॉकी कौशल्याने जागतिक स्तरावर आदराचे स्थान प्राप्त केल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ बनू शकला. परतंत्र भारताला हॉकीत सर्वश्रेष्ठ बनवण्यात आणि जागतिक स्तरावर सन्मान मिळवून देण्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा आहे. अतुलनीय कर्तृत्व गाजवूनही ज्यांनी ही संघभावना, विनम्रता आयुष्यभर टिकवून ठेवली, त्या मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयीचे फीडबॅक मात्र आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा आपला चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.